नागपूरमध्ये गॅस एजन्सीजची मनमानी वाढत चालली आहे। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे। अधिक पैसे घेतल्याशिवाय सिलेंडर देत नसल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत। 2000 में मिल रहा ना बोलते नहीं मिल रहा। कौन दे रहा है 2000 में? 250 से कम नहीं है। अभी मिल जाएंगे। और तुरंत वो ये भी तो दे रहा है ना मेरे ख्याल से 2200 रुपये के आसपास ये दे रहे हैं। HP वाले दे रहे हैं। HP वाले दे रहे हैं। इंडियन वाले का तो ज़्यादा भाव बढ़े, 3000 रुपये, 2700 रुपये है इनका। अच्छा अपने से 2500 है। कुछ कम करो ना, अपनी कुछ कम करो लगा के। 100 का कुछ करना पड़ता है। 24 कितना? 24। नागपूर शहरात गॅस एजन्सींचा बेजबाबदार कारभार उघडकीस येत आहे। घरगुती एलपीजी सिलेंडर ठराविक दराने मिळायला हवा असताना एजन्सी चालकांकडून तब्बल 2500 रुपयांपर्यंत दर आकारला जात असल्याची तक्रार आहे। नागरिकांचा आरोप आहे की रिकामा सिलेंडर दिल्यानंतरच नवीन सिलेंडर दिला जातो, तेही जास्त पैसे घेतल्यावरच। यामुळे गरजू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। या प्रकरणात अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गॅस एजन्सींच्या या काळा बाजारामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून सामान्य नागरिकांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप केला जात आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। दोषी एजन्सीजवर कठोर कारवाई करून योग्य दरात गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। गॅस सारख्या अत्यावश्यक वस्तूंवर काळा बाजार होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।